गाईज आम्ही आता आठवड्याला चाललेलो आहोत आणि श्री दत्त देवस्थान हे मठ आहे. तर मी माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे दत्त मंदिर. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण मजेत असणार आणि मीही मजेत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आज मी करणार आहे वटपौर्णिमेची पूजा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता कुठे आहे. माझ्या पाठीमागे तर पूर्ण तुम्हाला हे जंगलसारखं दिसतंय. तर हे थोडंसं जंगलसारखंच आहे आणि हे खूप सुंदर आतमध्ये एक दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे आपलं. तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमधून. खूप सुंदर ठिकाण आहे हे देवाचं. बघितल्यावरती तुमचं खूप मन प्रसन्न होईल. माऊ हळूहळू. हां, त्यांना हा असा एक छोटासा पाट पण लागतो पाण्याचा. हे कल्याणमधलं स्थान आहे हे दत्तगुरूचं. या साईडला बघा किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. छान वाटते. या साईडला तर तुम्ही इकडे बघा, हे जे झाड आहे ना, याची पानं बघा किती मस्त अशी जाडे जाडे आहेत. आणि फायनली गाईज आता आपण मंदिराकडे आलो आहोत आणि तुम्ही इकडे बघू शकता. आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमाची बायका इथे किती छान पद्धतीने पूजा चालू आहे. आणि ह्या साईडला एकमेकींच्या ओटीही भरतात. ते बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि जे वडाचं जे झाड आहे ना, तुम्ही बघा गाईज, खूप मोठं झाड आहे हे बघा, काय सुंदर वाटते. ही जागाच बघा तुम्ही किती छान वाटते. प्रचंड गर्दी आहे. किती मोठं झाड आहे हे बघा वडाचं. तर अशा पद्धतीने माझी वडाची पूजा झालेली आहे. तर इथे एक दत्तगुरू महाराजांचं स्थान आहे, ते मी तुम्हाला मंदिर दाखवणार आहे. तर आता आपण ते मंदिर बघायला जाऊया. चला. तर देवाला मी 7 जन्म मला हाच नवरा भेटो असं मी तर देवाला सांगितलं आहे. तुमची काय इच्छा आहे? 7 जन्म मीच पाहिजे का बायको? 25 जन्म. डायरेक्ट 25 जन्म. या जन्मात मला सांभाळा म्हणजे बस झालं. जन्मजन्मी मला हाच नवरा भेटो अशी मी देवाकडे मनापासून प्रार्थना केलेली आहे. कारण की माझा नवरा शंकरासारखा खूप भोळा आहे आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. मला सगळ्या गोष्टीचं फ्रीडम आहे. कोणत्याच गोष्टीला मला कधीच नाही म्हणत नाही. जे आहे ते मला जे पाहिजे ते मला सगळ्या इच्छा पूर्ण करतो. अभी पगली रुलाएगी क्या? खूप रुलाएगी बिचारी. नाही, आप मत रो. तर मी ते. तर आता आपण कुठे झालं आहोत? दत्तगुरू महाराजांचा मठ आहे तिकडे मस्त. हा. तर इथे दत्तगुरू महाराजांचा मठ आहे, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण मठ जो आहे तो बघायला जाऊया. चला. अशा प्रकारे आमची वटपौर्णिमेची पूजा संपन्न झालेली आहे. थँक्यू.
दत्त देवस्थान मठ आटाळी कल्याण. आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहोत. चलो. बघू शकता किती सुंदर दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे हे. तर इथे दर पौर्णिमाला भंडारा पण असतो इथे देवाचा आणि भाविक लोक प्रसाद खाऊन जातात इथे. हो, तर खरंच खूप मन प्रसन्न झालं इथे येऊन. खूप छान वाटतंय. हे बघा इथे पण छान गुरुदेव दत्ताची मूर्ती आहे आणि हे बघा त्यांचं भक्त कसं खाऊ राहिलं. गुगु दिगंबरा. तर गाई इथे दर पौर्णिमाला प्रसाद असतो आणि आज प्रसाद खातोय तर खूप छान वाटतं आणि टेस्ट पण खूप छान आहे प्रसादाची. आता आम्ही इथून निघालो आहोत. खरंच जाण्याची तर बिलकुल इच्छा होत नाही आहे कारण की ना मस्त थोडासा असा पाऊस पडलेला आहे आणि वातावरण असं रोमॅन्टिक झालेलं आहे ना. खरंच खूप छान वाटतंय. तर आमची गियाना पण खूप खुश आहे आणि चला आता निघतो. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही अजून पण बायका येतात इकडे पूजा करायला. माझी तर झाली पूजा आणि आता आम्ही घरी निघतोय. सो गाईज, तर दत्तगुरू महाराजांचं दर्शन करून तर खूपच छान वाटलं आणि आम्ही इथे मग प्रसादाचा लाभ पण घेतलेला आहे. तर हे जे ठिकाण जे आहे ना तर हे कल्याणमधलं आटाळे ह्या ठिकाणी आहे. तर आटाळे हे फेमस आहे, तुम्ही कोणालाही विचारू शकता आणि तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकतात. खरंच खूप छान स्थान आहे, तुम्ही नक्की या. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.